तो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग। तर मित्रांनो, आता आपण नाक्यावर आल्यानंतर आहे ना, आपल्याला लगेच भाडं लागलेलं आहे आणि ते भाडं आहे इथून दामोदर नगर आहे ना, दामोदर नगरवरून उत्तम नगरला मटेरियल घेऊन जायचं आहे, सेंट्रिंग मटेरियल आहे। तर बघा, आता आपली गाडी लोड करण्यासाठी आलेली इथं आणि बघा लोडिंग करता येते आता। आता लोडिंग करतील ते, तर ठीक आहे, ओके। आणि मित्रांनो, इथला आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे, हे बघा संपूर्ण झाडी। पूर्ण सर्व दाट झाडी आहे, हे सगळीकडे झाडीच झाड आहे, छान वाटतं एकदम भारी। मित्रांनो, आपण गाडी लोड केली होती ना, ती बघा आता इथं खाली करायला आलेली आहे बघा, हे बघा इथं खाली होती। देखते हैं मित्रांनो, आपण आता आपली गाडी इथं खाली होती बघा, मटेरियल खाली होतं आणि इथलं परिसर बघा किती छान आहे। आणि इथं जे मंदिर आहे ते बघा किती छान आहे एकदम, हे बघा इथं जे मंदिर आहे बघा, ब्रह्मगिरी महादेव मंदिर। आणि ही त्रिशूल बघा किती जबरदस्त आहे, त्रिशूल डमरू एकदम जबरदस्त आहे मित्रांनो, मंदिर खूप छान आहे। आणि आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे, मस्त परिसर आहे एकदम। आणि हे मंदिर, तर चला दर्शन घेऊया आपण मित्रांनो, दर्शन घेऊ आपण, दर्शन मंदिराजवळ आलोच, तर एकदम छान दर्शन घेऊ मस्तपैकी, प्रसन्न वाटेल जरा। ओम नमः शिवाय। छान मूर्ती मित्रांनो, मस्त वाटलं मित्रांनो, एकदम छान वाटलं, एकदम छान वाटलं, भारी वाटलं एकदम एकदम भारी वाटलं, दर्शन एकदम छान झालं। बघा अजून गाडी खाली होती आपली अजून, तर खाली झाली का निघू नाक्यावर आपण, चला ओके। तर मित्रांनो, आता आपण ते सेंट्रिंग मटेरियलचं भाडं खाली करून आहे ना, आपण नाक्यावरती आलेलो आहे। आणि मित्रांनो, आता जवळजवळ 2:20 झालेले, तर आपली जेवणाची वेळ झालेली आहे, तर चला जेवण करूया, तुम्ही पण या। आणि बघा आपल्या डब्याला काय आलेलं मित्रांनो, आज आहे शेपूची भाजी, पोळी आणि ही काहीतरी मिठाई आहे, तर चला जेवण करायला, ओके। तर मित्रांनो, आता जेवण झाल्यानंतर आहे ना, आपल्याला एक भाडं लागलेलं आहे। भाडं आपल्या इथं पवननगरवरून आहे ना, तर VRL ट्रान्सपोर्ट आहे ना, तिथं 10 बॉक्स घेऊन जायचे,
तर चलो जाएंगे और क्या लोडिंग करायला. ओके. तर मित्रांनो आपण लोड करून माल आहे ना आता आपण VRL ट्रान्सपोर्ट आहे ना तिकडे निघालेलो आहे. हे बघा आपण बॉम्बे नाका पास केलाय मित्रांनो आणि आता येईल ते पुढे द्वारका आणि द्वारकेवरून आपल्याला तपोवन रोडला जायचंय. आणि हे बघा रामायण उडान पुलाच्या पिलर वरती काढलेले छान आहे बघा एकदम मस्त आहे. एकदम मस्त रामायण काढलेलं. छान वाटतं ना एकदम रामायण भारी वाटतं. हे बघा मित्रांनो हे द्वारका एरिया हा किती गर्दी राहते बघा इथं. फुल गर्दी राहते द्वारकेवरती. द्वारका चौफुली म्हणजे कायम गर्दी. या द्वारका चौफुलीवरती कायम गर्दी राहते कायम. मित्रांनो आता आपण द्वारका पास केलेलं आहे. आता आणि पुढे जाऊन आहे ना आपल्याला राईट मारला का तपोवन रोडनी सरळ जायचं खाली VRL ट्रान्सपोर्ट कडे. हे बघा मित्रांनो आता आपण लागलो तपोवन रोडला. हे मोठमोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स होऊन राहिले तयार. हे बघा मित्रांनो आता आपण इथून लेफ्ट मारला का बस बाजूलाच VRL ट्रान्सपोर्ट आहे. हे बघा या इथंच VRL ट्रान्सपोर्ट आहे. मित्रांनो आता आपण VRL ट्रान्सपोर्ट जवळ आलेलो आहे. बघा हे VRL ट्रान्सपोर्ट आहे ना. हा बघा आपण लोड केलेला माल आहे बघा आणि इथं आपल्याला उतरायचं आहे. खाली झाली गाडी आता आपली. आणि आता फक्त रिसीट घ्यायचं निघायचं. ओके
तर मित्रांनो, गाडी खाली झाल्यानंतर आपण रिसीट घेतली आणि लगेच घरी आलो. घरी आल्यानंतर गाडी घरी लावली आणि आपल्याला ॲक्शन कॅमेऱ्याची जी सेल्फी स्टिक असते ना, ती घेण्यासाठी MG रोडला जायचं होतं आणण्यासाठी. मग मी गाडी लावली, बाईक घेतली आणि MG रोडला गेलो आणि ते सेल्फी स्टिक आणली. बघा आता या सेल्फी स्टिक आणलेले आपण या. तर ही एक सेल्फी स्टिक आहे डिजिटेकची. ही मल्टीपर्पज आहे. ही फोन पण, मोबाईल पण आपल्याला हे करता येतो, माउंट करता येतो आणि ॲक्शन कॅमेरा पण याला माउंट करता येतो. असे बघा, गोप्रो पण आहे, गोप्रो ॲडॅप्टर पण आहे त्याला आणि मोबाईल पण आपण हे करू शकतो आणि विथ रिमोट येते. रिमोट आहे बघा, रिमोटचं पण आहे त्याला. आणि हे गोप्रो लावण्यासाठी हे की दिली होल्डर दिलेले त्यांनी. आणि दुसरं जे आहे ना, हे फक्त ॲक्शन कॅमेऱ्यासाठी आहे बघा. याला फक्त आपण, ही जी स्टिक आहे हिला फक्त ॲक्शन कॅमेरा लावू शकतो बस. अशी ही बघा, ही गोई G+ची अशी हे दोन्ही घेऊन आलो आपण. कारण आपण ॲक्शन कॅमेरा घेतला आणि त्याला सेल्फी स्टिकच नव्हते, त्यामुळं आपल्याला शूटिंग व्हिडिओ काढताच येत नव्हते. त्यामुळं आता मित्रांनो हे घेऊन आलेलो आहे आणि त्यामुळं बराच वेळ झाला, जवळपास 9 वाजले आता. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसा आणि नेहमी हसत राहा. ओके, गुड नाईट. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. ओके, सी यू.